भामेर गावाचा इतिहास अति प्राचीन आहे. प्राचीन काली येथे भद्रवती नगर होते. तेथे युवनाश्व नावाचा राजा राज्य करीत होता. त्याची मुलगी भद्रावती हिच्या नावाचा अपभ्रंश म्हणजे भामेर होय. प्राचीन काळी सुरत बुऱ्हाणपूर मार्गावरील वैभवशाली व संपन्न शहर म्हणून भामेर ओळखले जाई. नाशिकला जाणारा 1818 मध्ये इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव करीत किल्ल्याचा ताबा घेतला. 1820 मध्ये कालेखानाचे बंड करून किल्ल्याचा आश्रय घेतला. त्यानंतर कॅप्टन ब्रिग्जने भामेर किल्ल्यावरील महत्त्वाच्या इमारतींची नासधूस करीत काळेखानाचा पाडाव केल्याचा उल्लेख इतिहासात उपलब्ध आहे. भामेर हा किल्ला तालुका साक्री व जिल्हा धुळे व भामेर या गावी आहे. हा गिरिदुर्ग प्रकारचा किल्ला आहे. अहिर राजांची राजधानी म्हणून भामेर किल्ल्याची ओळख आहे. या किल्ल्याने तिन्ही बाजूंनी गावाला वेढले आहे, तर चौथ्या बाजूला तटबंदी व प्रवेशद्वार उभारण्यात आले आहेत. या किल्ल्यावर एकूण 184 गुंफा आहेत. त्यातील काही गुंफा अशा पद्धतीने आपला हा गड आपला पूर्ण झालेला आहे. या गडाचं नाव आहे भामेर. घेऊन जाऊन साधारणतः 2 तास आम्हाला लागले. अतिशय सुंदर असा हा दुर्ग आहे आणि या दुर्गावरती जवळपास 150च्या वरती गुफा आहेत. ॲक्च्युली त्याला ध्यान गुफा म्हणतात, पण आता पाण्याचे टाके झालेले आहेत त्याचं रूपांतर. अतिशय 1-2 पॅच जे आहेत ते थोडेसे अवघड आहेत, पण हरकत नाही. फक्त पावसाळ्यात जरा जपून जायचं असतं, त्यामुळं पावसाळ्यात शक्यतो जाऊ नये या ठिकाणी. चला तर आता आपण या भामेरची पूर्ण सफर झालेली आहे. संपूर्ण याचा इतिहास, या ठिकाणी कसं यायचं ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. जर आपण नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन हे क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझी येणारी नवीन भटकंती सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग आता उशीर कशाला करताय, सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.